हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणेच मी तुम्हाला बोलली होती गेल्याच व्लॉगमध्ये की मी जास्वंदीच्या ज्या काही आमच्या बागेतील वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, ज्या काही काय म्हणतात जाती आहेत, तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान छान असे कलर आहेत. हे सगळे कलर आमच्या बागेतमध्ये आहेत. आणि ही सगळी जी कलर दिसतात तुम्हाला फुलांची, ही जी फुलं आहेत ती आम्ही सगळी नर्सरीमधून आणलेली आहेत झाडं. आणि तीच म्हणजे आत्ता नाही, खूप वर्ष आधी. आणि आता त्याची हळूहळू प्रजाती छान होत गेली आहे. आणि कसं आहे, पावसाळ्यात मोस्टली झाडं तोडतात, त्याच्यामुळे ज्या जास्वंदी आहेत ना, त्यांच्या काय म्हणतात, फांदी आहेत ते तोडतात. आणि म्हणजे शेजारचे वगैरे असले की सगळे घेऊन जातात. त्याच्यामुळे आता प्रत्येकाच्या दाराच्या इथे ह्या जास्वंदी दिसून येतात. आणि आमच्या इथे बऱ्यापैकी सगळ्यांच्या घराच्या इथे ह्या सगळ्या प्रकारची फुलं आहेत. आणि आत्ता पावसाळ्यात चांगला बहरसुद्धा आहे त्या फुलांना आणि सगळीकडे फुलं दिसतात. तर आज मी ना तुम्हाला सगळं सांगणार आहे की कोणतं फूल कसं आहे, दिसायला कसं आहे, त्याची शेड कोणती आहे. आणि प्रत्येकाचं जे दिसणं आहे ते वेगवेगळं आहे प्रत्येक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता सगळ्यांकडे ही फुलं दिसतात. आणि आता तरी माझ्या इथे म्हणजे आमच्या बागेतील एकदम एकूण 15 वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदीची फुलं आहेत. म्हणजे जाती आहेत वेगवेगळ्या. अजून काही आहेत, पण काहींना फुलं आली नाही आहेत. आणि दुसरी मेन गोष्ट अशी की तुम्हीसुद्धा लावू शकता. काही नसतं एवढं. फांद्या जरी तुम्ही काढून म्हणजे तोडलेल्या, ज्या कोणी तोडल्या वगैरे असतील, तुम्ही त्या आणून जरी जमिनीमध्ये लावल्यात किंवा कुंडीमध्ये जरी लावल्यात तरी त्या होतात. पण कुंडीमध्ये चांगला असा चांगला जीव नाही लागत, बऱ्यापैकी लागतो. पण जमीनमध्ये कसं चांगलं काय म्हणतात, त्यांची जी पाळं असते ती चांगली जायला त्यांना पुरेसा जागा मिळतो. त्याच्यामुळे ती खूप चांगल्या प्रकारे झाडं होतात. तर आज मी तुम्हाला प्रत्येक फुलाचं जे काही त्याचं दिसणं आहे, म्हणजे त्याचं आपापलं सौंदर्य आहे, त्याच्याविषयी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. सगळे कलर आहेत, बऱ्यापैकी सगळे कलर इथे तुम्हाला दिसतील. सो पहिली आपल्याकडे जास्वंदी आहे ना, ही डबलवाली जास्वंदी आहे. आणि तुम्ही बघू शकता बेसिकली सगळी जी फुलं आहेत ती त्या आकाराची म्हणजे बऱ्यापैकी आकाराची आहेत. पण हे जे फुल आहे ते सगळ्यात मोठं दिसतंय, तुम्ही बघू शकता. ह्याचं जे दिसणं आहे ते पण वेगळं आहे सगळ्यांपेक्षा. म्हणजे प्रत्येक फुलाचं दिसणं हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. हे बघू शकता, एकदम डबल आहे आणि असं लाल कलरचं आहे. डबलमध्ये जास्वंद आहे ही. त्यानंतर ही जास्वंद आहे ती सगळ्यांच्या घरी किंवा सगळ्यांच्या बागेमध्ये दिसते नॉर्मली. ही जास्वंदी आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही जी जास्वंदी आहे, फेंट एकदम गुलाबी कलर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या आतमधली शेडसुद्धा बघू शकता, एक नंबर आहे. आणि ही पण मोस्टली दिसते सगळ्यांच्या इथे. ही जास्वंद आहे ती सगळ्यात वेगळी आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्या सगळ्यांमध्ये दिसण्यामध्ये सगळ्यात वेगळं आहे. आणि हे कलम आहे, कलमाचं झाड आहे. आम्ही नर्सरीमधूनच आणलं होतं. आणि हे बघा आतला कलर तुम्ही बघू शकता, एकदम डार्क आहे. आणि पाकळ्यासुद्धा तुम्ही बघू शकता. सो ही पण एक छान अशी जास्वंदी आहे, म्हणजे सगळ्यात छान आहेत. त्यानंतर हे बघा, ही जी जास्वंदी आहे थोडा डार्क ऑरेंज कलर आहे. थोडा म्हणजे एकदम पण काय डार्क नाही आहे, थोडा ऑरेंज कलर आहे. आणि डबलमध्ये तुम्ही पाकळ्या बघू शकता. ह्या सगळ्यांच्या सिंगल सिंगल पाकळ्या आहेत. आणि ह्याच्या एक डबल आहेत. सो हिच्या पण एक डबल आहेत. त्यानंतर अजून एक आपल्याकडे पिंकमध्ये जास्वंदी आहे. ही पण एक पिंकमध्ये आहे आणि ही पण आहे, पण ही सिंगलमध्ये सिंगल पाकळ्या आहेत. आणि ह्या इथं डबल आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा किती डबल आहेत, एकदम छान आहे हे पण कलर. आणि ही जास्वंद तुम्ही बघू शकता सगळ्यात वेगळी आहे. हिची शेड जी आतली आहे ती पण एक वेगळी आहे. बघा येल्लो कलरमध्ये आहे. सो येल्लो आणि रेडमध्ये असा कलर आहे हिचा. आणि पाकळ्या पण बघा सिंगल आहेत, खूप छान असं फूल आहे. ही पण एक छान जास्वंदी आहे. आणि ही जास्वंदी आहे ती सगळ्यांना माहितीच असेल. सो ही अवेलेबल पण आहे आपल्या जवळच्या, तुम्ही कुठल्या पण नर्सरीत गेलं तरी तुम्हाला मिळेल. हे बघा, आणि ते दिसायला पण छान आहे. आणि डार्क कलर आहे, एकदम राणी कलर, डार्क गुलाबी असा. आणि एकदम छोटं आहे फूल, मोठं नाही आहे. आणि सिंगल पाकळ्यांचं आहे. त्यानंतर ही एक जास्वंद तुम्ही बघू शकता. ही आहे ती एकदम डबलमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि ज्या खाली ज्या शेड आहेत त्याच वरती पण आहेत, बघा डबलमध्ये एकदम, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याकडे अजून एक
डबलमध्ये छोट्यामध्ये रेड कलरची आपल्याला जास्वंदी आहे, बघू शकता. ही बघा फुल रेड कलर आहे आणि डबल पाकळ्यांवाली आहे. ही जशी व्हरायटी आहे तशीच ही पण आहे, पण ही जी आहे ती छोटं फुल आहे आणि डार्क रेडमध्ये आहे. हे पण रेडवालंच आहे, पण हे मोठं आणि हे छोटं आहे. ही पण एक व्हरायटी छान आहे. सो दुसरं आपल्याकडे जे फूल आहे व्हाईट कलरमध्ये जास्वंदी आहे. बघा छोटंसं असं, पण पूर्ण व्हाईट, नाही कोणता कलर असा वेगळा, नाही कोणती शेड. हे बघा फुल मस्तपैकी असं व्हाईटमध्ये. हे पण सगळ्यांच्या घरी वगैरे दिसतं, जिथे कुठे झाडं लावले तिथे. हे रेअर आहे, कोकणात तर प्रत्येकाच्या घरी दिसते हे पण. ही जी जास्वंदी आहे ती पण दिसते. हिच्यामध्ये 2 कलर आहेत, एक व्हाईट आणि एक असा फेंट असा गुलाबी कलर आहे. हे बघा किती छान आहे याची पण शेड, आणि पाकळ्या बघू शकता तुम्ही कशा वरती झाल्यात. हे बघा. सो हा एक कलर खूप छान आहे. आणि ही बघा ही एक जास्वंद सगळ्यात छान अशी दिसणारी, म्हणजे सगळ्यात छान आहे, पण हिचा जो कलर आहे ना ऑरेंज आहे, तुम्ही बघू शकता. आणि आतला पण कलर तुम्ही बघू शकता, एक नंबर आहे असा. आणि शेड पण छान आहेत. ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे. कलर एक नंबर आहे. त्यानंतर ही एक जास्वंद आहे ना, ही सगळ्यात वेगळी आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यांमध्ये वेगळी आहे, आणि ही सिंगलमध्येच आहे. बघू शकता तुम्ही. हिचा पण शेड एक नंबर आहे, रेड आहे, आणि रेड नंतर पूर्ण अशी जरा फेंट होत जाते. त्यानंतर ही एक जास्वंदी आपल्याकडे. ही बघा हिचं पण एक सौंदर्य वेगळंच आहे. व्हाईट आणि पिंक असा एक शेड आहे, बघू शकता. ही पण सगळीकडे बऱ्यापैकी दिसते. सो अशा आपल्या बागेतील 15, म्हणजे याहून जास्ती आहेत, काहींना अजून फुलं आली नाही आहेत जास्वंदीना. अशा आपल्याकडे 15 व्हरायटी आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा कलर पण मोस्टली वेगवेगळे आहेत, आणि जरी कलर सेम असले तरी त्यांचं दिसणं, सिंगल पाकळ्या आहेत, डबल पाकळ्या आहेत, एक नंबर असं कलर आहे. सो आत्ता तुम्ही पावसाळ्यात ही झाडं लावू शकता. हीच म्हणण्यापेक्षा तुम्ही दुसरी कोणतीही झाडं लावू शकता, असं काही नाही आहे. आणि जास्वंदीचं कसं असतं मोस्टली त्यांना जर तुम्ही फांद्या जरी तुम्ही काढून लावल्यात तरी ते होतं. जमिनीत पुरून जरी ठेवलात तरी त्यांना पालवी फुटते आणि चांगल्या प्रकारे झाडं होतात. बघू शकता किती छान छान कलर आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि नर्सरीमध्ये सर्रास आपला वेगवेगळ्या जातींची फुलं तुम्हाला मिळतील. आणि आम्हीसुद्धा ह्या सगळ्या जी तुम्हाला ही फुलं दिसतात ही सगळी नर्सरीमधलीच आहेत. आम्ही आणून लावलेली आहेत, आणि हळूहळू ती अशी सगळीकडे पसरत गेली आहेत. कारण की कसं लोकांना जरी कसं वेगळं फुल दिसलं की ते सांगतात, हां जेव्हा तुम्ही झाडं तोडाल तुम्ही तेव्हा आम्हाला फांद्या द्या. सो ते येतात, नेतात, आणि मग ते हळूहळू सगळीकडे, म्हणजे त्या फांद्या अशा तोडून नेत जातात, आणि सगळीकडे अशी फुलं बघायला मिळतात. तशीच ही आमच्याकडून बऱ्यापैकी सगळ्यांनी ही फुलं नेलेली आहेत, आणि प्रत्येकाच्या दाराची आता वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे यातलीच फुलं दिसून येतात जास्वंदीची. आणि तसं बघायला गेलात ना तर जास्वंदीमध्ये अजून बऱ्याच व्हरायटी आहेत, खूप व्हरायटी आहेत ज्या आपल्याला माहितीसुद्धा नाही आहेत. हे आपल्याकडे बेसिक आता आपल्या बागेमध्ये जेवढे आहेत तेवढ्या ह्या व्हरायटी आहेत. सो तुम्ही पण लावू शकता झाडं. आता सीझन आहे पावसाळ्यात, तर पावसाळ्यात तुम्ही लावू शकता. कुंड्यांमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर कुंड्यांमध्ये लावू शकता. जर जमीन असेल तुमच्या तर जमिनीमध्ये लावू शकता. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर आपण असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तर आता मी थांबते इथे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान आहे. सो आता मी इथे थांबते. बाय बाय.